जय शिवराय मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आपल्याला अर्धा किलो आईस केकची ऑर्डर आलेली, पण आईस केक काही माझ्याकडे अवेलेबल नव्हता आणि कस्टमरचा म्हणजे असं होतं की 7 वाजता त्यांनी फोन केला आणि म्हटले 8 वाजेपर्यंत आम्हाला रेडी पाहिजे म्हणून. पण नाही, असं होऊ शकत नाही ना. त्यामुळं मग मी त्यांना म्हटलं की नाही होणार म्हणून. मग ते म्हटले की तुमच्याकडे मावा केक असेल तर मग आम्हाला कस्टमाइज करून द्या. म्हटलं ठीक आहे, अर्धा किलोचा मग त्यांनी ऑर्डर दिली. मग मावा केक असाही अवेलेबल असतो, कारण मावा केक हा 1 महिना बघा त्याची म्हणजे एक्सपायरी डेट असते, त्यामुळं मग तो माझ्याकडे कायमच अवेलेबल असतो. मग हा केक असाही माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा होता. मग ती बोलली की म्हणजे सांगत होती मला की मम्मा अचानक द्यायला लागलेस तर व्यवस्थितच बनवून दे म्हणून. म्हटलं ठीक आहे. आणि बघा, मी मावा केकवरती म्हणजे कायमच फाउंडंटचं म्हणजे नाव टाकायचं असेल तर टाकून देते नाव. आणि त्यांनी काय असं कस्टमरने काय सांगितलं नव्हतं की बाबा आम्हाला असाच केक हवा आहे म्हणून, डिझाईन कशी करायची काय, काहीच नव्हतं सांगितलं. मग मी ठीक आहे माझ्या मर्जीने मग थोडे बटरफ्लाय वगैरे लावून दिले, थोडे बॉल वगैरे टाकून बघा छान असा बनवला आणि त्यांना पण म्हणजे आवडला. तुम्हाला कसा वाटला सांगा, नक्की कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.